नमस्कार, मी आशिष. VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत आहे. बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. VCN न्यूज सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत आहे. प्रशासनाने नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे व त्यांचे प्रश्न सोडवावेत हा VCN न्यूजचा प्रमुख हेतू आहे आणि शहर स्वच्छ, सुंदर आणि शांतिपूर्ण व्हावे ह्याच हेतूने VCN न्यूज आपलं संपूर्ण कार्य करीत आहे. नुकतीच VCN न्यूजच्या चमूने प्रभाग क्रमांक 2 PDMMC येथे भेट दिली. तिथल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व काय आहे या प्रभागाची परिस्थिती हे आपण आता बघूया. हा प्रभाग भरपूर मोठा आहे आणि एका बाजूने अमरावती विद्यापीठाच्या जवळील अमरावतीचे प्रवेश आणि दुसऱ्या बाजूला नागपूरवरून अमरावतीमध्ये येणाऱ्यांचा प्रवेश याच प्रभागामधून होत आहे. म्हणजेच मुख्यतः हा प्रभाग अमरावती शहरामध्ये प्रवेशद्वाराचं काम करतं. या प्रभागामध्ये अनेक नवीन वस्ती आहेत आणि ह्या ठिकाणी नागरिक त्या परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. ह्या परिसरामध्ये अमरावती लगतच्या गावागावातून मुलांच्या शिक्षणाकरिता किंवा नोकरीच्या उद्देशाने अमरावतीमध्ये आजूबाजूचे खेड्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर राहायला आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 2 तपोवन PDMMC हा असा प्रभाग आहे की जिथे नवीन लोकवस्ती वाढत आहे आणि ह्यामुळे परिसरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये बांधकाम सुद्धा होताना दिसत आहे. मात्र मनपा प्रशासन ह्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या ह्या ऐकल्यानंतर असं वाटतं की प्रभाग क्रमांक 2 हे जणू समस्यांचे माहेरघरच बनलेले आहे. महापालिका निवडणूक संपून आज सुमारे 5 महिने लोटलेले आहेत. मात्र स्थानिक नगरसेवक हे निवडणुकीच्या थकव्यातून अद्याप बाहेर निघालेले दिसत नाहीत असा खडा प्रश्न येथील जनतेने केला आहे. या प्रभागामधील रस्त्यांचे तर दृश्य आपण बघूच शकत नाही. असं वाटतं की आपण कदाचित चंद्रावर तर चालत नाही ना, अशी इथली परिस्थिती आहे. प्रभागात रस्ते नाही, सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी फक्त नाल्या खोदून ठेवला आहे. मात्र या नाल्यांचे बांधकाम होणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. घरातील कचरा टाकायचा कुठे हा सुद्धा प्रश्न स्थानिकांना आहे. कारण घराघरामध्ये जमा झालेला कचरा घेऊन जायला कचऱ्याची गाडी सुद्धा इथपर्यंत पोहोचू शकत नाही. नागरिकांनी VCNला अशा अनेक तक्रारी वाचून दाखविल्या. त्या ठिकाणी असं वाटायचं की आपण खरंच अमरावती महापालिके अंतर्गत असलेल्या प्रभागातच उभे आहोत का की एखाद्या ग्रामीण परिसरामध्ये. या ठिकाणी मनपाने आजपर्यंत कुठल्याही प्रकारच्या सुख सोयी अद्याप लावलेल्या दिसत नाहीत. सामान्य जनतेचा टाहो यातील नगरसेवक, मनपा कर्मचारी व प्रशासन ऐकेल की नाही असा प्रश्न आहे. या प्रभागामध्ये स्थानिक नागरिक नगरसेवकांच्या या अकार्यक्षमतेवर नाराज आहेत. बघूया काय म्हणतात येथील स्थानिक नागरिक. 20 वर्षापासून राहत आहो आणि 20 वर्षापासून आम्हाला काय त्रास होतो, आमच्या मुलाबाळांना काय त्रास होते. म्हातारे माणसं जाणं येणं करताना पडतात, झडतात. आमचे मुलं बाळ खाली पडतात, त्यांना हातापायाला वेदना होतात, हातपाय मोडते, कोणाचा प्लास्टर लागतो, कोणाला काही म्हाताऱ्या माणसांना. याची जाणीव कोणी करून घेणारे नाही आहे. तर आम्हाला किती त्रास होतो याची का जाणीवच नाही त्यांना. किती वेळा इतके लोक आले, येऊन गेले, पाहून गेले, पण एक गंभीर सुद्धा याचं खडीकरणाचं मुरमाचं काही टाकलेलं नाही आहे इथे. सांगणार आहे ना, आता हे तुम्हाला दिसून नाही राहिलं काय परिस्थिती आहे. लहान लहान मुलं सांगा शाळेत जाताना किती त्रास होते सांगा. बाया पोरी रात्रीचं येणार राहिले किती त्रास होते सांगा. तुम्हाला दिसूनच राहिलं. नाल्या नाही, रोड नाही, मुरून सुद्धा थोने टाकून राहिले. आम्ही गेलो तर म्हणते पाण्याची सोय नाही आहे. जात असलं तर बाहेरच जावं लागेल. नळ नाही आहे, काही सोय नाही. सरपटणारे प्राणी खूप निघतात आणि हे लोक मत मागायच्या वेळेस म्हणजे पुढं पुढं करतात. मत मागायला म्हणजे असे येतात का हातपाय जोडतात, असे करतात. दळण आणायला आणता नाही येत कोणाला, कशालाच नाही जाता येत ना. एकदा मत घेऊन गेले की बस यायला येऊन सुद्धा पाहत नाही. आणि रात्र झाली की कोणी बाहेर, कोणाला बाहेर नाही. आम्ही निवेदन किती निवेदन दिले त्यांना, पण एका निवेदनाला आमच्या मतदानवाले त्यांना येते ना तर त्याच्या समोर बोलतो मी, काहीच नाही म्हणत, हसते ते चालले जाते. आता म्हणतो कसे तुम्हाला घर दिसते म्हणतो मत मागायला यासाठी. नंतर मग नगरसेवकाला तुम्ही याबद्दल काही निवेदन दिलं होतं का? नगरसेवकांकडे काही तक्रार केली आहे का प्रभागातली? दिले आहे निवेदन वगैरे सगळे जाऊनही आलेले आहे पण कोणी येत नाही. त्यांचं काय म्हणणं पडलं? त्यांचं काय म्हणणं पडलं, आमचं निधी आला नाही, हे आलं नाही.
आम्हाला निधी नाही आहे आमचा म्हणून हे निधी आला सांगतात नाही, पण आम्हाला. आमच्या ते रामकृष्ण कॉलनीतले प्लॅट गेले आहे. 10 वर्षापासून फक्त पाहायला येतात, मत मागायला येते लोक. हे समस्या किती समस्या आहे, लहान लहान मुलं जाते पडते याच्यात, गाडी नाही काढता येत ना, पायी नाही जाता येत. या परिसराकडे मनपा प्रशासन कधी लक्ष देईल का आणि निवडून आलेले नगरसेवक या परिसरांमध्ये फिरून येथील समस्या हाती घेणार की नाही याकडे सर्व जनतेचे लक्ष लागलेले आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील आमच्या सर्व नागरिकांचा अशा समस्या आहे का निवडणुकीच्या वेळेस या नगरसेवकांनी आम्हाला एवढे आश्वासन दिले का आम्हाला तुम्ही निवडून द्या, आम्ही तुमच्यासाठी हे करू ते करू ते करू ते करू. पण त्यांचं निवडून आल्यावर या प्रभागामध्ये एवढं दुर्लक्ष आहे का ते येऊनसुद्धा पाहत नाही. एवढ्या समस्या आमच्या गंभीर आहे का आम्हाला रोडसुद्धा चालत नाही आहे. इथं सरपटणारे प्राणी खूप निघतात. प्रत्येक ठिकाणी गटारे आहे, नालीची व्यवस्था नाही आहे. आम्ही काय करावं? आमच्या समस्यामध्ये कोणी बिमार पडलं तर इथून आम्हाला वाहनासुद्धा जाता येत नाही. अशा आमच्या गंभीर समस्या आहे. हे नगरसेवक काय झोपले आहे का? का झोपतात हे नगरसेवक? आमच्या बोर्डच्या निवडून येतात आणि आम्हालाच कॅन्टोम हे करतात. यांना वारंवार काही फोन करून सुद्धा काही आमच्या इकडे काही दुसरू शकत येऊन पाहत नाही सुद्धा आमच्या इकडे. असं काय करताय हे लोक? जो बोलतो त्याला टार्गेट करतात हे लोक. असं का? आम्ही नगरसेवकाला हे प्रश्न विचारतो, असं का? असं जर तुम्ही जर आमच्या समस्या सोडल्या नाही तर आम्ही तुमच्या घरासमोर का ठिय्या मांडू, आम्ही आंदोलन करून तुमच्या घरासमोर येऊ. आमच्या समस्याकडे लक्ष द्या, बस एवढीच आमची काही इच्छा आहे. या परिसरामधील परिस्थिती पाहता एक गोष्ट नक्की लक्षात येते की मनपा प्रशासन झोपे आहे की जागे आहे. कुठे जातात इथल्या घंटागाड्या, कुठे जातात इथला कचऱ्याच्या गाड्या आणि कुठे आहेत महानगरपालिकेने नियुक्त केलेले स्वच्छता दूत. प्रभाग क्रमांक 2 हा मागील 20 वर्षापासून एक म्हणजे मागासवर्गीय असल्यासारखा, मागासलेला एरिया असल्यासारखा डेव्हलप इथे काहीच नाही. वास्तविक सर्वांनी इथे कर, टॅक्सेशन, डेव्हलपमेंट चार्जेस सर्वच भरलेले आहेत. पण इथे रस्त्याची व्यवस्था नाही, नालीची व्यवस्था नाही किंवा बाहेरच्या म्हणजे पाण्याची व्यवस्था नाही बाहेरच्या याची. आम्हाला इथले जर लाईट जर इथली गेली तर 8 दिवस आमची तर लाईट जर नसली तर पाणी प्यायची व्यवस्था आम्हाला होऊ शकत नाही. इथे आम्हाला इथून 10 किलोमीटरवर पाणी आणायला जावं लागतं. ही अवस्था इथली आमच्या प्रभागाची आहे. इथे नगरसेवक येतात, बोलतात आज करू उद्या करू, भेटायला जाय त्यांना तर निधी नाही. वास्तविक आम्ही न्यूजला बघितलेलं आहे की यांना प्रत्येक नगरसेवकाला 15-15 लाख रुपये निधी आलेला आहे. पण हा निधी जातो कुठे? एकाही प्रभागामध्ये, या प्रभागामध्ये कुठले तरी तुम्हाला हे दिसतंय का डेव्हलपमेंट झालेलं दिसतं का? कुठल्या इथं नाल्या नाही, सांडपाणी वाहत राहते, त्यामुळं रोगराई, मुलांना खेळण्याचे प्रॉब्लेम, सापांचं वास्तव्य खूप प्रमाणात, त्यामुळं मुलांना बाहेर खेळण्यासाठी प्रॉब्लेम्स होतात. घरात सर्प वगैरे येतात. लोकांनी राहायचं कसं? इथे जंगलात राहिल्यासारखं आम्हाला ठेवून दिलेलं आहे. इथे कब आएंगे अच्छे दिन या चिंतेमध्ये प्रभाग क्रमांक 2चे सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. VCN न्यूज अमरावती. अमरावतीला लाभलेले ऐतिहासिक ऐश्वर्य जोपासण्याचे कार्य मुख्यतः शासकीय यंत्रणा व मनपा प्रशासनाला मिळून करावं लागतं. मात्र गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण प्रशासन हे निद्रिस्त अवस्थेमध्ये असल्याचे दिसून येत आहे आणि त्यामुळेच अमरावतीच्या या ऐतिहासिक ऐश्वर्याचा ऱ्हास होताना आपल्यास बघावयास मिळत आहे. म्हणून VCN न्यूजच्या चमूने या ऐश्वर्यांचा प्रसार माध्यमाच्या सहायतेने झोपी गेलेल्या प्रशासनाला जागे करावे आणि त्यासाठी सर्वात प्रथम VCN न्यूजने अमरावतीची भव्य दिव्यता दाखविणारी व ऐतिहासिक ऐश्वर्य लाभलेल्या सायन्स कोर मैदानाची दुर्दशा दाखवली होती. VCN न्यूजच्या या वृत्तामुळे सायन्स कोर मैदानाचे जे भविष्य आहे ते घडविण्याच्या उद्देशाने आणि टिकविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदने प्रमुख भूमिका खडबडून जागे होऊन घेतली होती. ह्याचाच परिणाम VCN न्यूजच्या बातमीचा प्रशासनावर पडला. मात्र अमरावतीचे मनपा प्रशासन संपूर्ण निद्रिस्तावस्थेत आज तरी दिसत आहे. खुद्द मनपा आयुक्त
स्वतः अमरावती स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी काबाड कष्ट करताना दिसत आहे आणि मनपा कर्मचारी मात्र त्यांच्या डोळ्यात धूळ फेकत आहे। महापालिकेजवळून हाकेच्या अंतरावर असलेल्या नेहरू मैदानाची बघा ही सध्याची परिस्थिती। या मैदानाला सुद्धा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। अमरावती ही एक सांस्कृतिक नगरी आहे आणि यामध्ये नेहरू मैदानाची खूप मोठी पार्श्वभूमी सुद्धा आहे, कारण शेतकऱ्यांचा सण जो असतो प्रमुख पोळा हा याच मैदानात आज पण भरवला जातो। सर्वांच्या लाडाचा व महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण गणपती उत्सव, ह्या सणासाठी जी दुकानं जे स्टॉल्स लागतात ते पण याच मैदानामध्ये लागतात। दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाक्यांची दुकाने, आतिषबाजीची दुकाने सुद्धा याच मैदानात लागलेली आपल्यास पाहावयास मिळतात। मात्र या सर्वांसाठी जरी या नेहरू मैदानाचा उपयोग होत असला तरी युवकांसाठी खेळण्याचे माध्यम सुद्धा हे मैदान आहे। येथे रोजच वेगवेगळे मैदानी खेळ खेळण्याचा सराव सुद्धा केला जातो। एवढी सगळी कार्ये या मैदानावर पार पडत असताना सुद्धा या मैदानाकडे जसे असावयास हवे तसे मनपाचे अजून सुद्धा लक्ष असल्याचे दिसून येत नाही। किंबहुना मनपा साफपणे या मैदानाकडे आपले दुर्लक्ष करते आहे। या ठिकाणी सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसत आहे आणि मनपा कर्मचारी संपूर्ण परिसरातील कचरा येथे आणून टाकण्याचे सुद्धा काही ठिकाणी प्रत्यक्षदर्शीने पाहिले आहे। प्रमुख व्यापारी पेठ म्हणून जी आजूबाजूला पेठ आहे तिथून मैदानामध्ये कचरा आणून टाकला जातो आणि हा कचरा इथेच पडलेला असतो। महानगरपालिका प्रशासन यावर डोळेझाक का करीत आहे हा एक मोठा प्रश्न आहे। या प्रभागातील असलेले नगरसेवक याकडे साफ दुर्लक्ष का करीत आहेत? महानगरपालिका सुद्धा याच प्रभागामध्ये आहे, मग नेहरू मैदान जो ऐतिहासिक वारसा लाभलेले मैदान आहे हे आजपर्यंत दुर्लक्षित का आहे? यावर आपणाला VCN न्यूजने दिलेला हा खराखुरा रिपोर्ट। कधीतरी या परिसरात स्वच्छता पाहायला मिळेल का आणि मनपा ती लवकरात लवकर करेल का अशी परिस्थिती येथे सद्यस्थितीमध्ये आहे। VCN न्यूजच्या चमूने नेहरू मैदानाला दिलेली ही भेट। नांदगावपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या शिवाजी चौकामध्ये असलेल्या साहेबराव नागपुरे यांच्या पानपट्टीमध्ये चोरट्यांनी घुसून जी तोडफोड केली त्यामध्ये सुमारे या पानपट्टीचे 2000 रुपयांचे नुकसान झालेले आहे अशी तक्रार साहेबराव नागपुरे यांनी नांदगावपेठ पोलिसांना दिलेली आहे। तर नांदगावपेठ पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरू आहे। याचबरोबर मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे का छोट्याशा विश्रांतीची। कुठे विश्रांतीनंतर मी आशिष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। वळूयात पुढच्या बातमीकडे। अमरावतीला सुंदर व स्वच्छ बनविण्यासाठी महापालिकेने कंबर कसल्याचे प्रथमदर्शनी दाखविल्या जात आहे। मनपा आयुक्त स्वतः यावर जातीने लक्ष ठेवून आहेत। मनपा प्रशासन व नगरसेवक मोठमोठे दावे करताना दिसत असल्याचे सुद्धा चित्र आहे। सर्वसामान्य जनतेला स्वच्छतेचा संदेश पोहोचवण्यासाठी लाखो रुपये खर्चाचे समीकरण आमसभेत नुकतेच सर्वानुमते मान्य करण्यात आले आहे। मात्र खरंच अमरावती सुंदर आणि स्वच्छ होते आहे का यावर आपण जरा लक्ष टाकूया। VCN न्यूजच्या चमूने मागील काही दिवसांमध्ये अगोदर प्रभाग क्रमांक 19 राजापेठ कवरनगर प्रभागाची पाहणी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला होता, ज्यामध्ये प्रभाग क्रमांक 19चा घाणेरडे दृश्य आपणास बघावयास मिळाले होते। बघूया VCNच्या कॅमेऱ्यातून काय होती ही धक्कादायक बाब। तो चलिए आपको ले चलते हैं राजापेठ प्रभाग क्रमांक 18 में, जहां अभी भी जिंदा है गंदगी का रावण। प्रभाग क्रमांक 18 ये वह प्रभाग है जहां पर 4 पार्षद तथा मौजूदा विधायक का आशियाना है, पर इन सत्ताधारियों के रामराज में गंदगी का रावण अपना कोहराम प्रभागों के नागरिकों पे बेपनाह बरपा रहा है। बड़ी ताज्जुब की बात है कि रामराज में भी अभी भी जिंदा है गंदगी का रावण। हा परिसर राजापेठ प्रभागातील फरशी स्टॉपचा आहे। बघा काय दृश्य आहे, सगळीकडे घाणीचे साम्राज्य आहे। VCNच्या चमूने जेव्हा या कचऱ्याबद्दल जनतेकडून माहिती घेतली असता या परिसरामध्ये घरगुती कचरा जमा करण्यासाठी जी कचरा गाडी येते, जे संपूर्ण परिसरातील कॉलनीमध्ये नगरात रहिवाशांच्या घरातील कचरा जमा करते व फरशी स्टॉपवरील या कंटेनर जवळ टाकते आणि येथून मनपाचे ट्रक ह्या कचऱ्याची उचल करून त्याची विल्हेवाट लावतात। पण ही जी सगळी प्रक्रिया आहे ही सर्वतोपरी इथे पूर्ण पडत आहे का हे एक मोठे प्रश्नचिन्ह या ठिकाणावरील कचऱ्याचे ढिगारे पाहिल्यानंतरच लक्षात येतात। या कचऱ्यामुळे स्थानिक परिसरातील नागरिकांच्या स्वास्थ्यावरील संकट
किती मोठे आहे हे लक्षात येत होते. वराहांचा चाललेला मुक्त वावर, मोकाट जनावरांचे ह्याच कचरा कुंडींमधील प्लास्टिकच्या कॅरीबॅगसह खाल्लेले अन्न आणि त्यामुळे या प्राण्यांचा सुद्धा जीव धोक्यात, हा एक मोठा धोका येथे आपल्याला पाहायला मिळाला होता. या परिसरातील नागरिकांनी त्यावेळी VCN न्यूज जवळ वेगवेगळ्या तक्रारी सुद्धा मांडल्या होत्या. एवढे झाल्यानंतर सुद्धा प्रशासनाला जाग येईल का, हा एक मोठा यक्ष प्रश्न प्रभाग क्रमांक 19 ची जनता, नागरिक आणि VCN न्यूजच्या समोर होता. मात्र VCN न्यूजच्या या दणक्याने मनपा प्रशासन खडबडून जागे झाले आणि अपेक्षेप्रमाणे प्रशासन कामास लागले. बघूया VCN न्यूजच्या महापालिकेला दिलेल्या या दणक्याचा काय झाला परिणाम. आजपर्यंत जो परिसर घाणीने माखला गेला होता, सर्वदूरपणे जिथे घाण दिसत होती त्या ठिकाणी स्थानिक नगरसेवकांनी आपले कर्तव्य बजावत फरशी स्टॉप परिसराला कचरा मुक्त व स्वच्छ करण्यासाठी जणू कंबरच कसली आहे. जे कंटेनर काही दिवसा अगोदर कचऱ्याने तुडुंब भरले होते, आता ते पूर्णपणे रिक्त करण्यात आले आहे. पहिले या कचऱ्यामुळे तुडुंब असलेल्या कंटेनरच्या आजूबाजूला खूप कचरा होता. वराहांचा मोकाट वरदहस्त होता, प्राण्यांचा मुक्त संचार होता. तो इथे आता काही अंशी का होईना पण कमी झालेला दिसतो आहे. आता मात्र हा पूर्ण परिसर महापालिका कर्मचाऱ्यांनी स्थानिक नगरसेवकांच्या उपस्थितीत स्वच्छ करण्याचे कार्य सुरू केलेले आहे. म्हणजे आज खरंच असं म्हणायला हरकत नाही की आता आपण अमरावती सुंदर व स्वच्छ लवकरच होईल. माननीय पंतप्रधानांनी पाहिलेले स्वप्न अब आएंगे अच्छे दिन हे सुद्धा पूर्ण होतील. ब्युरो रिपोर्ट, VCN न्यूज, अमरावती. नुकतीच अमरावती शहराचे लोकप्रिय आमदार सुनील देशमुख यांनी आयुक्तांशी चर्चा केली होती आणि ह्या चर्चेनंतर आज पोलीस प्रशासन हे खडबडून जागा झालेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. शहरातील बंदोबस्त सुद्धा वाढविण्यात आलेला आहे आणि वाढत्या गुन्हेगारी क्षेत्रांमध्ये पोलिसांचा वावर सुद्धा वाढलेला आपल्यास पाहावयास मिळतो आहे. शहर पोलीस व ग्रामीण पोलिसांनी शांती व सुव्यवस्थेसाठी गुन्हेगारांवर अंकुश लावण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या आदेशानुसार सर्व ग्रामीण व शहरी पोलिसांनी एकच धाड सत्र जिकडे तिकडे सुरू केलेले आपणास दिसत आहे. काही दिवसांपासून शहरामध्ये, ग्रामीण परिसरामध्ये अवैध व्यवसायांना जशी ऊत आली होती, आज जी समाजामध्ये अशांती पसरविण्यासाठी जे काम करणाऱ्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवर पोलिसांना अंकुश लावण्यात काही प्रमाणात का होईना यश आलेले दिसत आहे. नांदगाव पेठ पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नांदगाव पेठ पोलिसांनी नुकतीच रहाटगाव परिसरामध्ये जी कार्यवाही केली त्यामध्ये किसन रमेश तांगडे ह्याच्या घरामधून सुमारे देशी दारूच्या 40 पेट्या पकडण्यामध्ये नांदगाव पेठ पोलिसांना यश आलं आहे. या धाडसत्रामध्ये पोलिसांनी आरोपी किसन तांगडे याच्याकडून 1,16,000 रुपयांचा देशी दारूचा माल जप्त केलेला आहे. नांदगाव पेठचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी दिली VCN ला अधिक माहिती. राडगाव येथे किसन तांगडे याच्या घरी अवैध देशी दारू साठा असल्याची आम्हाला माहिती मिळाली होती. त्यावरून पोलीस स्टाफचा रेड केला. 40 पेट्या देशी दारूच्या मिळून आलेल्या आहेत. आरोपीला अटक केलेली आहे. कायदेशीर कारवाई सुरू आहे. कारवाई झाल्यानंतर आरोपीचा PCR घेऊन येणार, माल कुठून आला, काय आला त्याबाबत योग्य तपास करून परत कारवाई समोरच्या आरोपी करण्यात येते. तर हे होतं आजचं मराठी बातमीपत्र. मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. विदर्भाशी जुळलेल्या ज्वलंत प्रश्नांना जाणून घेण्यासाठी बघत रहा VCN न्यूज. नमस्कार.